नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 19 मार्चला म्हणजेच गुरुवारी आलेला आहे गुढीपाडवा. हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. तसेच याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होते. आपल्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढी म्हणजे पताका आणि गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. पण यंदा 2026 मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशीच अमावस्या तिथी आलेली आहे. या अमावस्येचा प्रारंभ 18 मार्चला सकाळी 8:25 होणार आहे आणि समाप्ती 19 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 6:53 होणार आहे. आणि म्हणून यंदा गुढीपाडव्याला अमावस्या असल्यामुळे या दिवशी गुढी उभारावी की नाही, तसेच गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त कोणता आहे, कोणत्या वेळेत गुढी उभारावी, तसेच या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नये, अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाई बटनला देखील क्लिक करा. तर पहा, गुढीपाडवा हा आपल्या मराठी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे, जो दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त मानला जातो. आणि म्हणून या दिवशी नवीन कार्य, घर खरेदी करणे, वाहन खरेदी करणे किंवा नवीन कामाची सुरुवात करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार 14 वर्षाचा वनवास संपून आणि रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र या दिवशी अयोध्येत परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी आणि विजयाचे प्रतीक म्हणून या दिवशी लोकांनी गुढी उभारली होती. आणि म्हणूनच गुढीपाडवा हा सण वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण साजरा करत असतो. आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी, नकारात्मकता निघून जावी आणि सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त व्हावे यासाठी घरासमोर या दिवशी गुढी उभारली जाते. तसेच असे सुद्धा म्हटले जाते की या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि सत्ययुगाला सुरुवात झाली. आणि म्हणून या दिवशी उभारल्या जाणाऱ्या गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. आता यंदा 2026 मध्ये गुढीपाडवा हा आपल्याला 19 मार्चला म्हणजेच गुरुवारी साजरा करायचा आहे. आता या दिवशी सकाळी अमावस्या तिथी जी आहे तर ती 6:53 संपणार आहेत. आणि म्हणून आपल्याला 6:53 नंतरच गुढी उभारायची आहेत. चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 सुरू होणार असून ती 20 मार्च 2026 रोजी पहाटे 4:50 संपणार आहे. आणि म्हणून उदय तिथीनुसार 19 मार्चला म्हणजेच गुरुवारी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. जर या दिवशी अमावस्या असली तरीही अमावस्या संपल्यानंतर आपल्याला गुढीपाडवा हा सण साजरा करायचा आहे. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त हा 19 मार्चला सकाळी 6:44 सुरू होणार आहे ते सकाळी 8:14 असणार आहे. आणि म्हणून आपल्याला गुरुवारी 19 मार्चला अमावस्या तिथी संपल्यानंतर लगेचच आपल्याला गुढी उभारायची आहेत. आणि सकाळी जोपर्यंत सूर्याचं कोवळं ऊन आहे, जास्त ऊन पडत नाही, त्या अगोदरच तुम्हाला गुढी जी आहे तर ती उभारायची आहेत. बरेच जण काय करतात, सकाळी 10, 11, 12 वाजता किंवा बरेच जण दुपारीसुद्धा गुढी उभारतात. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार सकाळीच गुढी उभारावी असे म्हटले जाते. गुढी उभारल्यानंतर तुम्हाला स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गुढीला नैवेद्य दाखवून गुढीची पूजा करायची आहे. आणि सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळामध्ये
आपल्याला गुढीला उतरवून घ्यायचं आहे आणि गुढी उतरवताना सुद्धा गुढीची पूजा करायची आहेत आणि यानंतर आपल्याला गुढी जी आहे तर ती उतरवायची आहेत. गुढी उतरवण्याचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो 19 मार्चला संध्याकाळी 5:18 ते संध्याकाळी 6:49 आहे. तर या काळामध्ये तुम्ही कधीही गुढी जी आहे तर ती उतरवू शकता. आता आपण गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून गुढीची पूजा करत असतो, परंतु आपल्याला 19 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही दुपारी 2:04 ते दुपारी 3:34 गुढीची पूजा चुकूनही करायची नाही किंवा या वेळेमध्ये चुकूनही गुढीला नैवेद्यसुद्धा तुम्हाला दाखवायचा नाही. कारण प्रत्येक दिवशी विशिष्ट काळ हा राहुकाळ मानला जातो आणि यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी राहुकाळ हा दुपारी 2:04 ते 3:34 असणार आहे आणि म्हणून या काळामध्ये चुकूनही तुम्हाला कोणतीही पूजा अर्चा जी आहे तर ती करायची नाही. तो राहुकाळ सुरू होण्याआधीच तुम्हाला पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. त्याचबरोबर पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गुढीपाडव्याच्या दिवशी स्त्री आणि पुरुषांनी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही. घरातील लहान मुलांसहित तुम्हाला काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. गुढीपाडवा हा नववर्षाचा पहिलाच सण असतो आणि काळा रंग जो असतो तर तो या दिवशी पूर्णपणे वर्ज्य केला जातो, कारण तो रंग नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती शोषून घेत असतो आणि यामुळे आपल्या जीवनात जडपणा, नकारात्मकता येत असते. आणि ज्योतिषशास्त्रात सुद्धा काळा रंग हा शनिदेवासोबत जोडला गेला आहे. शनीला दुःख आणि कष्टाचा कारक मानले जाते. त्यामुळे या पवित्र दिवशी तुम्हाला चुकूनही काळा रंग हा परिधान करायचा नाही. या दिवशी फक्त आपणच काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये, तर गुढीला सुद्धा या दिवशी आपण साडी बांधत असतो तर ती सुद्धा काळ्या रंगाची चुकूनही तुम्हाला घ्यायची नाही. कारण गुढी जी असते तर ती आपण आपल्या घरासमोर किंवा आपल्या बाल्कनीमध्ये उभारत असतो आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार काळा रंग वातावरणातील तण, कण हे शोषून घेत असतो आणि म्हणून सात्विकता वाढवण्यासाठी काळा रंग हा पूर्णपणे टाळला जातो. त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही तुम्हाला उसने पैसे कोणाकडून घ्यायचे नाही किंवा कर्ज देखील या दिवशी घेऊ नये आणि आपली लक्ष्मी ही सुद्धा इतरांना देऊ नये. कारण गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे 3.5 शुभमुहूर्तांपैकी असलेला एक अतिशय शुभ मुहूर्त आहे. म्हणजेच हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी पैशांची देवाणघेवाण ही कधीही करू नये, नाहीतर आपल्या घरातील लक्ष्मी ही काढता पाय घेते. त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला आपल्या घरातील मीठ, धने, आपण घरामध्ये जो झाडू नेहमी वापरतो तर तो झाडू, तसेच आपल्या घरातील दही या ज्या काही मुख्य वस्तू आहे तर या लक्ष्मीकारक वस्तू आहे आणि या वस्तू तुम्हाला या दिवशी चुकूनही कोणाला द्यायचे नाहीत. आपल्या कितीही जवळची व्यक्ती असेल तरीही तुम्हाला त्या व्यक्तीला ह्या ज्या वस्तू मी सांगितल्या तर त्या तुम्ही अजिबात देऊ नका. बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो बघा की मी भरपूर कष्ट आणि मेहनत करतो परंतु माझ्या कष्टाला यश मिळत नाही किंवा माझ्या मागेच सतत 7.5 का सुरू आहे. तर जेव्हा विशेष तिथी असते ना तेव्हा आपल्याकडून या काही छोट्या मोठ्या चुका घडत असतात आणि म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये हे जे परिणाम जे आहे तर ते भोगावे लागत असतात. त्याचबरोबर बघा या दिवशी आपण प्रत्येकजण गुढी उभारत असतो, परंतु गुढी उभारताना चुकूनही दक्षिण दिशेला तुम्हाला गुढी लावायची नाही. कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 शुभमुहूर्तांपैकी आहे आणि म्हणून बघा दक्षिण दिशेला आपण कोणतेही शुभ कार्य जे आहे तर ते सुद्धा करत नाही. म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून आपण कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य करत नाही. ती फक्त पितरांची दिशा आहे आणि म्हणून आपल्याला दक्षिण दिशेला चुकूनही गुढी उभारायची नाही किंवा दक्षिण दिशेला तोंड येईल अशा पद्धतीने सुद्धा गुढीची पूजा तुम्ही करू नका. तसेच गुढीसाठी फाटलेले किंवा जुने वस्त्र जे आहे तर ते वापरू नये. प्रत्येक वर्षी गुढीला नवीन वस्त्र जे आहे तर ते तुम्हाला वापरायचे आहेत. गुढीला वस्त्र वापरल्यानंतर तुम्ही स्वतः ते नंतर परिधान करू शकता, परंतु आपण परिधान केलेले आहे आणि तेच वस्त्र तुम्ही गुढीला जर लावत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि म्हणून आपल्या घरामध्ये एखादी नवीन साडी किंवा नवीन ब्लाऊज पीस असेल जो तुम्ही कधीही वापरलेला नाही अगोदर तर तेच वस्त्र तुम्हाला गुढीला लावायचे आहे. या गुढीपाडव्याच्या दिवशी
भगवान विष्णूसह ब्रह्मदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे आणि शास्त्रानुसार जो कोणी या दिवशी देवांची पूजा करतो, काही नियमांचे पालन करतो ना, त्याला वर्षभर देवांकडून आनंद आणि चांगला आरोग्याचे आशीर्वाद मिळत असतात. एवढंच नाही तर विधीनुसार या दिवशी देवांची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण होतात. आणि म्हणून या गुढीपाडव्याच्या दिवशी स्त्री आणि पुरुषांनी जास्तीत जास्त ओम ब्रह्मणे नमः या मंत्राचा जप करावा. किमान 108 वेळा तरी या मंत्राचा जप करावा. यामुळे भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही नख कापू नये किंवा दाढी मिशा केस देखील कापू नये. या दिवशी आपल्याला मांसाहार किंवा मद्यपान जे आहे तर ते आवर्जून टाळायचे आहेत. या दिवशी चुकूनही मांसाहार हा आपल्याला करायचा नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.